सात लोक असा पक्ष आहे. कुणाचं असं म्हणणं आहे की आरक्षण जे आहे ओबीसी मधून मराठा समाजाला द्या, असं कोण म्हणत आहे? बीजेपी म्हणत नाही, शिंदे मुख्यमंत्री म्हणत नाही, अजित दादा म्हणत नाही, बरोबर आहे? पवार साहेब म्हणत नाही, काँग्रेस म्हणत नाही, उद्धवजी ठाकरे म्हणत नाही, प्रकाश आंबेडकर ते तर ओबीसी बचाव मोर्चाच घेऊन निघालेले आहेत. कोण म्हणतं? पण आमचं म्हणणं की सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याची गरज आहे, जेणेकरून ह्या गावागावातल्या हे जे काही डोकेफोड चाललेले आहे ते थांबेल. आणि घ्या ना, आणि कायद्यानं काय करायचं कारण बोला, चर्चा करू. जरांगे पाटील आणि तुम्ही जर सोबत एकत्रित चर्चेला जर बसले तर मार्ग निघेल. ओ माय गॉड, काय मार्ग निघणार? त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी मधूनच मला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा. मी ते हो म्हणणार आहे का? बरं, हे बाकीचे पक्ष आहेत ते हो म्हणणार आहे का? काय चर्चा करणार त्यांच्यावर? म्हणून प्रश्न जे आहे, माझं विनंती आहे की प्रश्न उगीच जे आहे इकडे तिकडे टोलवण्यात काय अर्थ नाही. हा या राज्यातील 14 कोटी लोकांचा प्रश्न आहे. या राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली, गावागावातून लढाया मारामाऱ्या डोकेफोड सुरू झाली, तर कुणाला हे आवडणार नाही. ना महाविकास आघाडी ना महायुतीला सुद्धा, सरकारला सुद्धा. आणि अशा वेळेला मग हे दोघं काय म्हणतात, मी काहीच म्हणत नाही. माझं म्हणणं काय? मी काय मागतो आहे? मी काहीही मागत नाही. माझा प्रश्नच येत नाही. मी म्हणतो फक्त माझं जे आहे ते घेऊ नका, एवढंच. मी कुठं काय मागतो? मी चर्चा करण्यासाठी मी काही मागतच नाही ना की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. माझं घेऊ नका, माझ्या ताटातलं घेऊ नको, तुम्ही दुसऱ्या ताटात तुम्ही घ्या. आणखी काय म्हणतो? आज जरांगे पाटलांनी तुमच्यावर आरोप केला की फडणवीस हे तुम्हाला बोलायला लावतायत म्हणून तुम्ही बोलताय. हो, असं ना की मी आमदार झालो किंवा मुंबईचा महापौर झालो, मला असं वाटतं त्यावेळेला फडणवीस साहेब जन्माला सुद्धा आले नसते. आता त्यांनी मला सांगावं का? आणि जरा अशी परिस्थिती नाही आली हो अजून सगळं ठीक आहे. काही काळजी करू नका. जरांगेंना तुम्ही आवाहन केलं 288 जागा लढवण्याचं, त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पाडण्याची भाषा केली जाते. आता जरांगे म्हणालेत की मी 29 ऑगस्टला निवडणूक निर्णय लढणार की नाही याचा निर्णय जाहीर करणार, असं पण माझं त्यांना म्हणणं काल सांगितलं मी त्यांना की लोकशाही आहे आणि त्यांना 288 जागा उभं करण्याची इच्छा आहे, त्याने ती करायला पाहिजे. आणि मग आता पण मी सांगितलं की नाही काय, फक्त त्यांना म्हणा एवढंच आहे की या 288 जागामध्ये ज्या दलित समाजासाठी राखीव आहेत तिथे तू नको उभं करू. आदिवासीसाठी जे राखीव आहेत तिथे मराठा समाजाला नका उभं करू, एवढंच सांगतो. बाकी उभं करा सगळीकडे, काय हरकत नाही. आणि माझं म्हणाल, अरे ते काय हा तर निवडणुकीमध्ये होते. माझ्या येवला लासलगाव मतदारसंघावर पूर्णपणे विश्वास आहे. मी तिथं गेलो, हा विकास हा मुद्दा घेऊन गेलो. ते काम इमाने इतबारे आजपर्यंत आत्तापर्यंत मी पाडतोय आणि त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे की मला काही काळजी नाही, एवढंच सांगतो. बाकी त्यांनी माझं म्हणणं आहे की त्यांनी जरूर आदिवासी आणि दलित सोडून बाकीच्या जागा जरूर लढाव्यात. काय 7-8 निवडून आल्या तर खूप होईल. सर, रवी राणा यांच्या एका वक्तव्याची खूप चर्चा होते. त्यांनी असं म्हटलं की लाडक्या बहिणींनी जर आम्हाला आशीर्वाद दिला तर आम्ही 1500ची रक्कम डबल करून 3000 रुपये देऊ. जर आम्हाला लाडक्या बहिणीने आशीर्वाद नाही दिला तर आम्ही 1500 रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेऊ. ज्याचं खाल्लं त्याला जागलंच नाही. रवी राणा. मला माहीत नाही काय बोलतो, कोण काय बोलतो, कोण काय बोलतो. तुम्ही मला विचारतो यार, मी काय सांगू? मी लहान मनुष्य काय सगळ्या गोष्टी काय वाचतो का? सगळ्या गोष्टी ऐकतो. 1500 रुपये आम्ही रिटर्न आता देऊ तुम्ही असं वक्तव्य केलं. अहो तुमचं काम आहे, तुम्ही ते बघता. मला काय वेळ मिळेल तेव्हा मी बघेल, वाचेल तेव्हा बघू. कोण रिटर्न देणार आहे? देईल कोण रिटर्न? तुला दिलेला पगार तू रिटर्न देतेस का तुझ्या ह्या GTV वाल्यांना? काय आपलं सांगते तू? आणि तो